कायम तीच करतात असं. आणि ह्याचं म्हणजे आता इथं ही जी मूर्ती आहे ती कर्णावरची, ही मूर्ती घोड्यावरची, म्हणजे दोन्ही देव आहे, शैव आणि वैष्णव हे दोन्ही देव इथे एकत्र आहेत. ह्याचं एक मूळ प्रतीक आणि ही चिन्ह आहे. विठ्ठल स्वराय गरुडावर आणि बिरदेव स्वराय घोड्यावर. आणि हे भागीरथीसाठी म्हणजे हे भागच घर आहे. हे सगळं म्हणजे जेवढं हे सगळे जे आहे ते संसार, ते देवाचा संसार आहे तिथं. मडक्याच्या देवाचा संसार आहे सगळा. आणि हे इथं विठ्ठलाला आणि पद्मावती संसार केलेला आहे. आणि हे वाड्या म्हणतात त्यांचा. ज्यावेळी माळीग्रा चालत आला होता आणि माळीग्राची ओवी ऐकली नाही तुम्ही, की सोममंडळाला सांगतोय जा घरवाड्याला सांग, घरच्या घरटीला सगळे घर वाढ सगळं ते धुवून देऊन काढ, सगळे व्यवस्थित म्हणजे सगळं ठेव, अंगील ते रांधून ठेव. त्यावेळी इथं पद्मावती होती आणि हे घरवाडा देवाचा होता. आणि ही सगळी जेवढा समाज विचारली तेवढा सगळ्या एवढ्या जाग्या एकत्र राहतात. आता प्रत्येकाचं जसं 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 घर वाढत गेलं तसं तसं प्रत्येकाने माळावर तिकडे घर बांधलं. माणसातच सगळ्यांची घर होती बाई. जी बाजूला ती सगळी घरात नाही, जुनी घरात इथंच आहे सगळी पुजाऱ्यांची. आता तेव्हा आपण पुजारी बघितला मोठे इथून वर गेले तिथं घर आहे. प्रत्येकाला वाटणी म्हणजे किती, एक एक दोन दोन ह्याच्या बी आसनाच्या खोल्या एवढी वाटणी आहे त्यांची. एवढ्या ह्याची लई मोठा समाज आहे. कमीत कमी नंबर 5,000 असतं आता सध्याच्या घडीला एवढी माणसं आहे. यात्रेवेळी तेवढा आपण देव तिकडे नेते का? यात्रेवेळी देव तिकडे न्यायचं. पालखीतून देव तिकडे जाते, नदीला जात्या. सगळे देवाचं हे आहेत ना, तिथे गुण ठेवते आणि त्याच्यावर त्या घोड्याच्या ह्याच्यावर मूर्त्या बसवतात डायऱ्या. आणि ते म्हणजे देव आहे की नाही, तो गरुडावरचा आहे. देव तिथे विठ्ठल आहे सगळ्यात. आणि इथं कर्नाटकातली जी लोक येतात ती म्हणतात म्हणजे मुर्शिद विठ्ठल आहे म्हणतात. ते विठ्ठल देव आहे असं म्हणत नाही, मुर्शिद विठ्ठल आहे असे. आरवडीचं ते काशी लिंग, काशीचा काशी विश्वेश्वर त्यांनी ते नाव दिलेलं आहे. त्या डोंगरात पिंड तयार झाले काशीला, देव काशी पण कुठं आला काशीचा. पूर्णवाडीचा बिरोबा पण आहे ना, तो पण तसं गेला. कुरुंदवाडीला आहे, ती सगळं देवांनी ते गुंड्याचा आहे, कुरुंदवाडीचा आहे, परत शिदेवाडीचा आहे.